इयत्ता 8वी विषय इंग्रजीचा पॅटचा संपूर्ण पेपर, तेही एकाच व्हिडिओमध्ये. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच ह्या व्हिडिओला लाईकही करा आणि आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअरही करा. तर मित्रांनो, ओरल सेक्शन इथून सुरू होत आहे. त्यातील पहिला क्वेश्चन आहे, रीड अ पॅसेज ऑफ 5 to 6 सेंटेन्स फ्रॉम द टेक्स्ट बुक ऑफ माय इंग्लिश बुक 8. लेटर, रीड ओनली नाउन्स ॲडजेक्टिव्स वर्ड्स फ्रॉम द सेम पॅसेज. क्वेश्चन नंबर 2 आहे, स्पीक अँड फ्रेमिंग. त्यातलं ए आहे, स्पीक ऑन एनी वन ऑफ द फॉलोइंग टॉपिक्स. इफ आय हॅव अ वेट टू युअर बेस्ट फ्रेंड. त्यातलं बी आहे मित्रांनो, फ्रेम अँड टेल 2 sentences with the help of words as clues of given by the teacher. Teacher will ask to read one of the 3 points. ह्यानंतर राईट सेक्शन सुरू होत आहे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 3 पासून. डू ॲज डायरेक्ट. ए, से वेदर द अंडरलाइन पार्ट्स ऑफ द सेंटेन्स इन अ फ्रेश और क्लाउज. नंबर 1 आहे मित्रांनो, द म्युझिशियन लीड हिज टंपुरा ऑन द कार्पेट. यांचं असं इथे लिहिचं आहे मित्रांनो. नंबर 2 आहे, देर इज अ समवन हू सिंगिंग फार बेटर. तर ह्याचं आन्सर इथे लिहायचं आहे मित्रांनो. ह्यानंतर बी आहे, मॅच द सेंटेन्स विथ देअर टाईप्स. सेंटेन्स आहे मित्रांनो, व्हॉट वॉज हॅपन टू यू. सेंटेन्स नंबर 2 आहे, टेक मी टू हिम. तर मित्रांनो, इथे एक प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. इथे इंटरोगेटिव्ह नाही आहे, इम्परेटिव्ह आहे. यानंतर इथे सी आहे मित्रांनो, राईट ऑपोजिट वर्ड्स. इथं बायचा ऑपोजिट वर्ड लिहायचा आहे, बेटरचा ऑपोजिट वर्ड, डाऊनचा आणि फ्रंटचा ऑपोजिट वर्ड लिहायचा आहे. यानंतर इथे डी दिला आहे मित्रांनो, सॉल्व द पझल, फाइंड आउट द सर्कल, द नेम्स गिवन बिलो. या पझलमध्ये हे नेम्स शोधायचे आहेत मित्रांनो तुम्हाला. नंबर 1 आहे लॅपटॉप, नंबर 2 आहे कॅम्प्युटर, नंबर 3 आहे मोबाईल, नंबर 4 आहे ईमेल. त्यातलं ई आहे मित्रांनो, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. पेनच्या रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत इथे मित्रांनो तुम्हाला. आणि नंतर इथे सफिक्स आणि प्रिफिक्स ॲड करायचे आहे. फ्रेंडला सफिक्स आणि प्रिफिक्स काय लावायचं ते लावू शकता तुम्ही. हॅपीला अपेअर, राईट, सर्वांना सफिक्स प्रिफिक्स लावायचे आहे. ह्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. ए, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. दॅट इज द चीफ फेस्टिवल ऑफ द आसाम स्टेट. हे पॅरेग्राफ वाचून तुम्हाला ह्याचे आन्सर द्यायचे आहेत. पॅरेग्राफ पुढे पण आहे मित्रांनो, ते बघू शकता तुम्ही. पूर्ण पॅरेग्राफ वाचायचे आणि ह्याचे आन्सर द्यायचे आहे. यातला बी आहे, कम्प्लीट द फॉलोइंग माउंटेनियस रिजन्स आहे, ते 2 लिहायचे आहेत तुम्हाला इथे. सी आहे, द बी हू डॅन्स इज द जॉयस वन. ह्याला एक्सिलमेट्रीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यानंतर डी आहे, राईट द डिक्रीजिंग वर्ड्स एनी 2. तर नंबर्सचा डिक्रीजिंग वर्ड्स लिहायचा आहे, डिस्क्रिबिंग वर्ड्स लिहायचं आहे मित्रांनो तुम्हाला, डिक्रीजिंग नाही. लिटरेचरचं डिस्क्रिबिंग ते असून ते लिहायचं आहे आन्सर्स. त्यानंतर ई आहे, मेक अ लिस्ट ऑफ 4 फेस्टिवल्स सेलिब्रेट इन युअर एरिया. 4 फेस्टिवल्सची तुम्हाला लिस्ट बनवायची आहे इथे. यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे, पोएट्री. रीड द फॉलोइंग पोएम केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 1, स्टेट द वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स लिहायचं आहे मित्रांनो तुम्हाला ही पोएम वाचून. पहिलं पोएम बघून घ्या, पुढे पण पोएम आहे. तर पोएमचे खालचे क्वेश्चन बघा मित्रांनो. ही डझंट वॉन्ट टू नो वाय कोल शॉल्ड बर्न. ते ट्रू ऑर फॉल्स लिहायचं आहे. त्यानंतर द ईस्ट हेल्प्स द डॉग टू राईज. ट्रू ऑर फॉल्स याचा आन्सर लिहायचे आहे. त्यानंतर इथे आहे, कम्प्लीट द वेब. पोएट वॉन्ट टू नो. पोएटला काय नो करायचं ते तुम्हाला लिहायचे आहे 4 प्रश्न. त्यानंतर 3 आहे, राईट द पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. तर रायमिंग वर्ड्सची मला लिहायचे आहे ते उत्तर आहे.
त्यानंतर बी आहे राईट अन ॲप्रिशिएशन ऑफ द गिवन पोयम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. तर गोल्डन चेन नावाची ह्या पोयमची तुम्हाला ॲप्रिशिएशन लिहायची आहे. फिगर ऑफ स्पीच लिहायचे आहे. थीम और सेंट्रल आयडिया लिहायचे आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे रायटिंग स्किल्स इन इन्फॉर्मेशनल ट्रान्सफर. Here are some instruction about smart use internet. Prepare a list of do's and don't and give a suitable title. इथे ह्यांचा आन्सर लिहायचा आहे सगळं वाचून. नंतर क्वेश्चन नंबर 7 आहे राईट अ शॉर्ट पॅराग्राफ विथ द हेल्प ऑफ गिवन वेब. तर वेब काय मित्रांनो बेनिफिट्स ऑफ स्पोर्ट्स, फिजिकल बेनिफिट्स, इम्प्रूव्ह हार्ट हेल्थ, राईट मॅनेजमेंट, वेट मॅनेजमेंट, टीमवर्क, इम्प्रूव्ह डिसिप्लिन अँड टाइम मॅनेजमेंट. ह्याचा आन्सर इथे लिहायचा आहे तुम्हाला. इथे. यानंतर क्वेश्चन नंबर 8 आहे राईट अ ईमेल टू डायरेक्ट ऑफ अ लँग्वेज इन्स्टिट्यूशन inquiring about courses of a foreign language. Use the framework provide below. 5 मार्काचा क्वेश्चन आहे मित्रांनो हा. इथे तुम्हाला सगळं ह्याचे आन्सर्स लिहायचे आहेत. ह्यानंतर क्वेश्चन नंबर 9 आहे मित्रांनो इथे राईट अ बुक रिव्ह्यू ऑफ युअर फेवरेट बुक और स्टोरी विथ देअर हेल्प ऑफ गिवन पॉईंट्स. त्या तुमच्या फेवरेट बुकची तुम्हाला टायटल लिहायचं आहे, रायटर लिहायचं आहे आणि मेन कॅरेक्टर लिहायचं आहे. सेंट्रल आयडिया स्ट्रॉंग कन्सेप्ट और ड्रॉबॅक्स लिहायचं आहे इथे. हा क्वेश्चन नंबर 5 मार्काचा आहे. नंतर क्वेश्चन नंबर 10 आहे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम और इन्स्ट्रक्शन. आणि 4 हा पण 5 मार्काचा पूर्ण क्वेश्चन आहे. इथं आहे हर्टला तुम्हाला मीडियम म्हणजे तुमच्या मातृभाषेमध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यानंतर प्रिन्सिपल त्याला पण काय बोलतात ते तुम्हाला मराठीमध्ये माहीत असेल तिथे लिहायचं आहे. त्यानंतर डायट डिक्शनरी, त्यानंतर डेंटिस्ट, हिस्ट्री, मेडल. या सर्वांना तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर इथे आहे क्वेश्चन नंबर इथे प्रिंटिंग मिस्टेक झाले. क्वेश्चन नंबर 11 आहे हा ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. इथे आणि 3 दिला आहे माय बेस्ट फ्रेंड रिक्वायर्ड विथ मी. त्या ह्या तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर हू इज युअर फेवरेट स्पोर्ट पर्सन ह्याला पण मराठीमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर ही इज पूर बट ही इज ऑनेस्ट. त्यानंतर ईच पर्सन फिंगर पेंट्स आर डिफरंट. क्वेश्चन नंबर 12 दिला आहे इथे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. आणि 3 हा पण 3 मार्काचा क्वेश्चन आहे माय बेस्ट फ्रेंड रिक्वायर्ड विथ मी. हेच इथे आहे मित्रांनो. मला जराशी प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. तर आजचा व्हिडिओ हा होता. त्यात मी तुम्हाला इयत्ता 8चा संपूर्ण पेपर दाखवला आहे. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईकही करा आणि हा पेपर आपल्या मित्रांसोबत शेअरही करा. मिळूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.